गरजेचं राहते की संपलं होतं घरात. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज 1 जानेवारी 2024 म्हणजेच 9 वर्ष. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून, गणेश शिंदेकडून सर्वांना हॅपी न्यू इयर्स. 2023 हे सर्वांसाठीच आनंदाचा गेला असेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि नवीन येणारं वर्ष 2024 हे देखील असंच सुखदायी जावं, आरोग्यदायी जावं ही सर्वांच्या वतीने मी भगवंताला या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि आज आपण भगवंत या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी भगवंत मंदिर आहे. आपण पाहू शकता की दर दिवशी अशीच गर्दी असते, परंतु आज 9 वर्षानिमित्त सर्वांनीच बार्शीकरांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. आणि 9 वर्षाच्या निमित्ताने भगवंताच्या चरणी मस्तक ठेवून आपलं 2024 स्टार्टअप करण्याचं सर्वांचं मनोभावी प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी बरेच भाविक आलेले आहेत. चला तर मग पाहूया आपण. तसेच आपल्या बरोबर काही प्रतिपंथी आहे यांनी देखील या ठिकाणी भगवंत मंदिराच्या चरणी प्रार्थनेच्या ठिकाणी नतमस्तक होऊन या ठिकाणी 2024 वेलकम केलं आहे. त्यांना देखील आपण विचारूया. नमस्कार. दरवर्षी तुम्ही या ठिकाणी नवीन वर्षासाठी येता का? नवीन वर्षासाठी येतात. काय संकल्प केला नवीन वर्षाचा तुम्ही? नवीन वर्ष सगळ्यांचं चांगलं जाऊ द्या, सुखाचं जाऊ द्या, सगळ्यांना भरभराटी मिळू द्या, मनातली इच्छा सगळ्यांची पूर्ण होऊ द्या. जास्त कोणीही करू नका. नवीन वर्ष सगळ्यांचं समृद्धीनं जाऊन द्या. किरकिर भांडणं कोणासंग करू नका. आयुष्य सगळ्यांचं सुखानं जाऊन द्या तुमचं. तसेच काही भाविक देखील या ठिकाणी आहेत, त्यांना देखील आपण विचारणा करूया. नमस्कार. का कुठल्या गावून आले तुम्ही? मी चिंचोली. बार्शी तालुका चिंचोली. बार्शी तालुका चिंचोली. 9 वर्षानिमित्त या ठिकाणी भगवंताची चरणी प्रार्थना करण्यासाठी आलेत का? हा, नूतन वर्ष सुख समृद्धीचे भरभराटी जावो. सर्व भाविकांना सुख समृद्धीचे भरभराटी जावे. 41 दिवसीय नाम संकीर्तन म्हणजे मी प्रत्येक दिवशी कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो. त्यामुळे मला मनात समाधान वाटतं आणि आत्मिक समाधान मिळाल्यामुळे सुख शांती समृद्धी वाटते माझ्या जीवनामध्ये. असा प्रकार आहे. म्हणून मी प्रत्येक दिवशी कीर्तन आणि प्रवचन ऐकायला येतो, मंदिरामध्ये येतो. नमस्कार. तुम्ही कोणत्या गावून आलेत? पुरी. बर. तुम्ही 9 वर्षानिमित्त आलेत का दरवर्षी भगवंताला दर दिवशी भगवंताला येतात? दर दिवशी सकाळी येतो दर्शन. काय बदल वाटला का दर दिवशीपेक्षा आणि 9 वर्षापेक्षा? 9 वर्षामध्ये लोक भाविकांची संख्या जास्त वाढली असं काय वाटलं का? आहे की 9 वर्षानिमित्त आहे जास्त गर्दी. तुम्ही काय सांगाल सर्व बार्शीकरांना असू देत किंवा या भाविकांना? भगवंताच्या मंदिरा ठिकाणी तुम्ही 9 वर्षाची प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी आलेत, नतमस्तक झालेले आहेत, तर तुम्ही काय सांगाल? नवीन वर्षाच्या शेतकऱ्याला भरभराटीचे दिवस यावं आणि कांद्यावरली निर्यात मोदी साहेबांनी होटवावी तेवढी. बरोबर. परंतु दुष्काळाचा सावट तर 2024च्या सुरुवातीलाच उभं टाकलं आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? काय शासन देतेच मदत, पण काय ती जाहीर करते प्रत्यक्ष यायला वर्ष 6 महिने लागते आणि त्यात पुन्हा 100% म्हणते तर देताना 60 किंवा 70% देते. आपल्या बरोबर शेतकरी होते, ते सांगतायत की 2024 आमच्यासाठी चांगलं जावं, शेतकऱ्याचे दिवस चांगले यावे, कांद्याची निर्यात चालू व्हावी अशी देखील त्यांनी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. तसेच काही महिला भाविक आपल्या बरोबर आहेत, ते देखील या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आलेले आहेत. 2024 चालू झालेला आहे. तुम्ही दर दिवशी इथे येताय का आजच आलेत? दर दिवशी येतात. कोणत्या गावावरून आले तुम्ही? आम्ही चिंचोली आले, पण इथं बार्शीत आता स्थायिक झालेले. बरोबर. 9 वर्षानिमित्त काय सांगाल तुम्ही? नवीन वर्षाचा भगवंतानं वर्ष सुखाचं जावं हा ही द्यावा आपल्याला, आशीर्वाद द्यावा. तुम्ही काय मागणं मागितलं देवाकडे? काय सगळ्यांना सुखाचं ठेव. पाहिलं की महिला असू देत, तृतीयपंथी असू देत किंवा भाविक असू देत, सर्वांनीच या ठिकाणी नतमस्तक झालेले आहेत आणि सर्वांनीच सुख समृद्धीचं 2024 वर्ष जावं या निमित्त सर्वांनीच प्रार्थना केलेली आहे. कॅमेरामॅन सह मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.